हेलो हेलो हो गया रेडी ऑल एक मिनट बता देना हम जब रेडी हो जाएगा चलो रोलिंग। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल देहावसन झालं। आपण 10 वर्ष त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होता। आपली प्रतिक्रिया आपले श्रद्धांजलीवर शब्द। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांचा काल निधन झाला आणि माझ्या वतीनं आणि माझ्या पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आज दिल्लीला आलो। मिसेस मनमोहन सिंग साहेबांच्या त्यांच्या पत्नी यांच्याशी पण मी भेटलो। दुःखाची गोष्ट आहे पण कटू सत्य आहे। त्यांची वय झाली होती, प्रकृती बऱ्याच वर्षापासून त्यांची खालवली होती, पण या देशाच्या 77-78 वर्षाच्या सुवर्ण इतिहासामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचा योगदान अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे। 91 मध्ये जेव्हा ते फायनान्स मिनिस्टर झाले तेव्हा बऱ्याच लोकांना वाटत होता की देश कोणत्या दिशेने जाईल, प्रश्नचिन्ह लागले, पण हळूहळू सगळ्यांनी ते स्वीकार केलं। आर्थिक सुधार हे आवश्यक आहे। देशाला सामोर घेऊन जाण्यासाठी आपल्याला लायसन्स कोटाच्या राजमधून बाहेर पडावं लागेल आणि त्याचे परिणाम जसे जसे दिसायला लागले त्यांच्यानंतर अनेक 2-3 सरकार आली। देवेगौडाजी आले, गुजराल साहेब आले, वाजपेयीजी आले, पण कोणी जे त्यांनी दिशा जे ठरवलेली होती त्याच्या बाहेर कोणी गेले नाही, थांबवलं नाही। आणि नंतर त्यांना स्वतःला 10 वर्ष या देशाच्या नेतृत्व करायची संधी मिळाली आणि मला अतिशय समाधान आहे की त्या 10 वर्षांमध्ये मलाही त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांनी दिली। जे रिफॉर्म ते करत होते ते इतकं म्हणजे महत्त्वाचे राहिले या देशासाठी की आज आपण देशाला 5व्या अर्थव्यवस्था म्हणून जगातली आपण म्हणतो, इथपर्यंत पोहोचण्यामध्ये त्या माणसाचा खूप मोठा योगदान होता। आणि यापुढेही जेव्हा देश अजून प्रगती करत जाईल तर त्यांनी बरेच जे आपल्याला जे प्रोग्राम दिले, जे आपल्याला त्यांनी नीती दिली, ते निश्चित देशाला कामाला येणार आहे। आज असा महान व्यक्तीचा निधन झाला आहे। सर्व देशांनी त्यांना श्रद्धांजली तर वाहिली पाहिजे, पण सोबत त्यांची लेगेसी जे आहे त्याची आठवण करून त्यांनी जे पाया आपल्याकडे एक मजबूत पाया त्यांनी या देशासाठी तयार केला आहे त्याच्यावर देशाचा भवितव्य आपण घडवण्यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे। हीच त्यांना खरी श्रद्धांजली राहणार आहे। आपण 10 वर्ष त्यांच्यासोबत काम केलं आहे, काही व्यक्तिगत अनुभव असेल, काही आठवणी असेल, आम्हाला सांगता येईल? मी 2004 मध्ये जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झालो तर 1 महिन्यानंतर मी त्यांची वेळ मागितली आणि सांगितलं की मला एव्हिएशन सेक्टरमध्ये तुम्ही जबाबदारी दिल्या आहे आणि खूप सारा मला असं वाटते की आपल्याला बदल करण्याची गरज आहे। त्यांनी मला वेळ दिली, तासभरची वेळ होती आमची प्रेझेंटेशनसाठी। ती मीटिंग आमची 3-3.5 तास चालली। मलाही आश्चर्य वाटलं, पण खरोखर त्यांनी खूप बारकीनं सगळ्या आमच्या गोष्टी समजून घेतल्या आणि आज एअरपोर्टचे प्रायव्हेटायझेशन, आज हे आधुनिकीकरण दिसते, ज्या मात्रामध्ये आज विमानसेवा वाढलेली आहे, जी लायसन्स कोटा राज होता ते आम्ही पूर्ण काढून टाकलं आणि आज मोकळं हा सेक्टर आम्ही केला। त्याच्या परिणामी आज सामान्य माणसं विमानामध्ये आज प्रवास करत आहे। विमान वाहतुकीमध्ये इतका मोठा एक वाढ झालेली आहे
सामान्य हवाई चप्पलवाला व्यक्ती पण आज विमानमध्ये बसून प्रवास करत आहे. आणि दुसऱ्या गोष्टी की देशाचा एक अर्थव्यवस्थाला किती मोठा त्याचा फायदा होतो, किती तरुणांना रोजगार मिळून राहिला, हे सगळं एक डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचा आमच्यावर विश्वास आणि आम्हाला काम करून देण्याची संधी हे अतिशय महत्त्वाची होती. त्याचा आज आपल्याला परिणाम दिसतोय. त्याचप्रमाणे अनेक सेक्टर्समध्ये आज रोड, हायवे, आज आपले इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन असो, आपला मोबाईल टेलिफोनी असो, सगळ्या सेक्टर्समध्ये जे त्यांनी ओपन पॉलिसी केली आणि लायसन्स कोटा राज संपवला, त्याचा फायदा आज देशाच्या सामान्य नागरिकांना मिळत आहे. माझा त्यांचा व्यक्तिगत संबंध अतिशय चांगला राहिला. आम्हाला मुलासारखंच ते ट्रीट करत होते जरी आम्ही मंत्री होतो. कधी पण आम्ही त्यांना फोन करूनसुद्धा एका मिनटामध्ये ते लाईनवर यायचे. कधी आम्हाला अतिशय महत्त्वाचं बोलायचं असलं तर काही प्रोटोकॉल ते म्हणजे ॲज अ पंतप्रधान काही फार पाळत नव्हते. सादगीचं जीवन होता. त्यांच्या घरी जर तुम्ही गेले तर बिना इस्त्रीच्या कुर्ता पैजामा घालून ते TV बघायचं, काही पुस्तक वाचायचं. सादगीचं जीवन आणि अतिशय विनम्र व्यक्ती, पण विचाराचा फार मोठा असा एक माणसाला आपण गमावला आहे. खरोखर माझ्यासाठीही तर नुकसान म्हणजे एक लॉस आहे, पण देशालाही एक मोठा म्हणजे एक माणसाचा आज नुकसान झालेलं आहे. पण तरी देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण सामोरं जायला पाहिजे. कुछ सर